सो पेशंट्स कॉमनली मला विचारतात की काही मिसकन्सेप्शन्स विचारतात की असं आहे का, तसं आहे का, हे नक्की खरं असतं का ते. सो मी तुम्हाला एक कॉमनली एक तुमचे इश्यूज सॉल्व्ह करून देतो. सो जनरली जे मला पहिलं मिसकन्सेप्शन येतात जनरली ते काय असतं की डॉक्टर IVF हे पहिलंच ऑप्शन आहे का, दुसरं काही ट्रीटमेंट्स अवेलेबल नाही आहेत का. सो तसं नाही आहे. सो IVF हे जनरली पहिलं ऑप्शन प्रत्येकाला कन्सिडर केलं जात नाही. ऑफकोर्स काही काही गोष्टी असतात जिथे कदाचित IVF हे पहिलं ऑप्शन कधी कधी सजेशन दिलं जातं. पण जनरली लेस इन्व्हेजिव्ह प्रोसिजर्स आधी केल्याने समजा त्याचा काही फरक पडत नसेल किंवा खूप वर्ष झालेली आहेत लग्नाला, 4-5 डॉक्टर फिरून तुम्ही एका डॉक्टरकडे आलेला आहात, तर कदाचित तुमचा कन्सल्टंट तुम्हाला सांगू शकेल की मे बी IVF हे तुमच्यासाठी आज हे पहिलं ऑप्शन आहे. पण इन जनरल ते पहिलं ऑप्शन सगळ्यांना नाही आहे. सो सेकंडली आम्हाला विचारतात की जनरली IVFला फक्त ट्विन्सच होतात का. सो आता जनरली कसं आहे, सगळ्यांना ट्विन्स हवे असतात, पण ट्विन्सचे कॉम्प्लिकेशन्स, प्रीटर्म डिलिव्हरीज हे सगळे प्रॉब्लेम्स नंतर कधी कधी येऊ शकतात. पेशंटला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, डायबिटीज होऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी मायनस करण्यासाठी आता हल्ली हल्ली नवीन टेक्नॉलॉजीज आणि टेक्निक्स असे आलेले आहेत की आम्ही सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. ज्याचा अर्थ काय की एका वेळेस एकच बाळाची सेल ट्रान्सफर करतो. सो जेणेकरून मॅक्झिमम टाइम्स पेशंट जर कन्सिव्ह झाली तर सिंगल प्रेग्नन्सीज राहते पेशंटला, जी सेफ पण आहे आणि मग प्रॉब्लेम्स पण येत नाहीत जे मल्टिपल प्रेग्नन्सीजला जनरली येतात ते. ऑफकोर्स दुसरी एक टर्मिनॉलॉजी आहे ज्याला म्हणतात मोनोझायगोटिक ट्विनिंग, म्हणजे एकाचं पण ट्विन्स होऊ शकतात, पण ते खूप रेअर कंडिशन आहे, प्रत्येकाला होतं असं नाही. सो येस, सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्याने मॅक्झिमम कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. थर्डली मी असं म्हणेन की लोक लगेच विचारतात डॉक्टर साहेब गॅरंटी काय हो सक्सेसची, किती गॅरंटी आहे सक्सेसची. सो तसं नाही आहे. ग्लोबली तुम्ही जर असा विचार केलात तर 30 ते 50% जनरली IVFचे कपल्स कन्सिव्ह होतात. सो आता सक्सेस रेट जनरली लाईव्ह बर्थ रेटमध्ये नेमला जातो. म्हणजे काय की 9 महिन्यानंतर माझ्या हातात सक्सेसफुली बाळ येणं हा ॲक्च्युली IVFचा सक्सेस रेट आहे. युरिन टेस्ट पॉझिटिव्ह येणं किंवा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं हा सक्सेस रेटमध्ये जोडला जात नाही. सो लक्षात ठेवा, 30 ते 50% वरती जनरली सक्सेस रेट जात नाही. सो 30 ते 50% हा एक सेफ कोट आहे, जो पेशंटलाही आयडिया येते येस एवढा माझा सक्सेस रेट आहे. ओके. सो नंतर लोक मग काय विचारतात की IVF फक्त ओल्ड बायकांसाठी आहे, म्हणजे 35 नंतर 40 नंतर कळलं, 30, 32, 25ला का IVF लागतं. तर तसं नाही आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात, काय कारणाने त्यांना इन्फर्टिलिटी आहे, कधी ट्युबरक्युलोसिस झालेला असतो, काही काही डिसीज असतात, एंडोमेट्रिओसिस, पॉलिसिस्टिक ओव्हरीज, जे जनरली बरेच लोक ट्रीट करून 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 आता त्या IVFच्या स्टेजला त्या पेशंट्स आलेले असतात. मग तेव्हा एज मॅटर करत नाही की ती 30च वर्षाची आहे का 28च वर्षाची आहे, ते मॅटर करत नाही. किती ट्रीटमेंट केली आहे, काय प्रॉब्लेम आहे जेणेकरून ती कन्सिव्ह होत नाहीये, ह्याला प्राधान्य दिलं जाईल ॲट दॅट टाइम. सो नंतर लोक विचारतात की IVFला आम्ही असं ऐकलंय की बर्थ डिफेक्ट्स खूप होतात बेबीजमध्ये, बेबीज ॲबनॉर्मल निघतात, काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. सो तसं नाही आहे. स्टडीज आणि रिसर्च व्यवस्थित केला गेलेला आहे, जिथे नॅचरल कन्सेप्शन आणि IVF प्रेग्नन्सीजमध्ये सिमिलर बर्थ डिफेक्ट्स आणि सिमिलर इश्यूज बेबीजमध्ये येतात. असं नाही की IVF आहे तर जास्ती काहीतरी येणार आणि नॅचरल असेल तर काहीच होणार नाही. सो ते एक डोक्यातनं तुम्ही काढून टाका. ठीक आहे. दुसरं म्हणजे असं आता एक कॉमनली विचारलं जातो की डॉक्टर साहेब IVF हा फक्त श्रीमंत लोकांनाच परवडणारी ट्रीटमेंट ऑप्शन आहे. सर ते पण बरोबर नाही आहे. आता हल्ली बरेचसे हॉस्पिटल्स इन्शुरन्स किंवा EMIचे ऑप्शन्स देतात किंवा काही कन्सेशन्स देतात किंवा सेगमेंटेड ट्रीटमेंट करतात की अर्धा पार्ट आत्ता करायचा आहे, अर्धा पार्ट नंतर करायचा आहे. सो पेशंटच्या पॉकेटला जसं होईल, काय ट्रीटमेंट ऑप्शन पेशंट चूज करतो, टेलर मेड ट्रीटमेंट्स बनवून हे आपण नीट बजेटिंग करू शकतो. असं नाही आहे का IVF लाखो रुपये लागतील आणि साधारण माणसाच्या हातातलं काम नाही आहे, तर असं काही नाही आहे त्याला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, पेशंट्स जनरली असं म्हणतात की IVF ना मी असं ऐकलंय की खूप फिजिकली आणि इमोशनली खूप टॅक्सिंग आहे, म्हणजे मला खूप त्रास होणार आहे, 10-10 इंजेक्शन देणार तुम्ही, 20-20 इंजेक्शन देणार आणि मला असं खूप इमोशनली हे वाटणार ते वाटणार. तर तसंही नाही आहे. सपोर्ट ग्रुप्स आहेत, आमचे काउन्सिलर्स असतात आणि शिवाय आम्ही देखील ॲज अ डॉक्टर टीम, आमची टीम सगळी ट्रेंड आहे, जी तुमच्याशी आम्ही व्यवस्थित बोलतो, तुम्हाला ट्रान्सपरन्सी देतो प्रत्येक गोष्टीची, तुम्हाला व्यवस्थित कळतं की हे इंजेक्शन किती वेळा का कसं, ते व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं.
आमच्याकडे आम्ही ऑलमोस्ट 12-12 तास ओपन ठेवलेलं असतं क्लिनिक जस्ट इंजेक्शन देण्यासाठी. सो हे सगळं सपोर्ट आणि हे सगळं दिलं जातं तुम्हाला. सो त्या मनाने आता ते आधीसारखं IVF राहिलेलं नाही आहे. फिजिकली, इमोशनली, येस, नो डाऊट देर इज अ प्रेशर, पण आता हल्ली ते आम्ही खूप सोपं करून देतो आणि स्मूथली तुमची जर्नी आई होण्याची आम्ही इथे कंप्लीट करायचा पुरेपूर प्रयत्न करतो. थँक्यू सो मच.